तेव्हा या पाचही राज्यांमध्ये सध्याची काय स्थिती आहे? अवघे काही तास शिल्लक आहेत निकाल हाती यायला. सुरुवातीला उत्तर प्रदेशातली स्थिती जाणून घेण्यासाठी प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, अवघे काही तास शिल्लक आहेत, तू संपूर्ण कव्हरेज केलेलं होतंस. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय तपशील तुझ्याकडे? रेश्मा, खरं तर उत्तर प्रदेशची निवडणूक ही केवळ उत्तर प्रदेशची नाहीये, तर ती 2019 साठी लोकसभेचा म्हणजे देशाचा टोन सेट करणारी निवडणूक असणार आहे. शिवाय केवळ राजकारणावरच नव्हे तर अर्थकारणावरती देखील त्याचे फार मोठे परिणाम होणार आहेत. कारण उत्तर प्रदेशमध्ये जर भाजप जिंकली तर त्याचा अर्थ असा होतो की राज्यसभेमध्ये भाजपच्या जास्त जागा येणार आणि त्यामुळे ज्या अनेक पॉलिसी रिफॉर्म्स आणि अनेक कडक कायदे जे करण्याची भाजप सरकारचे मनसुबे आहेत त्याच्यासाठी रस्ता मोकळा होऊ शकतो. जीएसटी हे केवळ त्याचं एक उदाहरण आहे. त्याच्यामुळं या निकालावरती जवळपास पुढच्या 5 ते 10 वर्षांच्या देशातल्या सगळ्या पॉलिसीचा जो परिणाम जो आहे तो देखील दिसून येणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. दुसरीकडे राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर एक पॅटर्न आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये दिसलेला आहे. तो म्हणजे तर स्थानिक चेहरा असेल तर तिथं मोदी टक्कर देऊ शकत नाहीत. याचं उदाहरण म्हणजे बिहार आणि पश्चिम बंगाल शिवाय दिल्लीमध्ये आपण पाहिलेलं होतं. अखिलेश यांच्या बाबतीत पुन्हा तेच होणार का याची उत्सुकता आहे. कारण फार मोठी लोकप्रियता जी आहे ती खरं तर अखिलेश यांची या सगळ्या त्यांच्या फॅमिली जो सगळा ड्रामा झाला त्याच्यामध्ये पाहायला मिळालेली होती. आणि शिवाय बिहार सारखाच पॅटर्न आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये देखील पाहायला मिळाला. मोदींना रोखण्यासाठी अखिलेश आणि राहुल हे दोघे एकत्र आलेले होते आणि त्यामुळं हा जो एक पॅटर्न आहे तो मोडण्यामध्ये मोदी यशस्वी होणार का याचं उत्तर आपल्याला उद्या मिळणार आहे. ज्या पद्धतीचा एक भीम पराक्रम लोकसभेच्या वेळी भाजपनं करून दाखवलेला होता तो यावेळी देखील भाजप करणार का याचं उत्तर ही निवडणूक देणार आहे. मायावतींचं अस्तित्व काय होणार? मायावतींना लोकसभेमध्ये एकही जागा मिळवता आलेली नव्हती, तर आता जर मायावतींना अगदी कमी जागा मिळाल्या तर या पक्षाचं भवितव्य काय असेल याचं उत्तर उद्याच्या निवडणुकीने मिळणार आहे. शिवाय एक थोडक्यामध्ये 2 नेत्यांचं पक्षामधलं भवितव्य उद्याच्या निकालावरती ठरणार आहे, ज्याच्यामध्ये पहिलं नाव जे आहे ते राहुल गांधींचं आहे. कारण त्यांच्या अध्यक्षपदासाठी 2012 पासून आपल्या काँग्रेस नेत्यांना मुहूर्त मिळत नाहीये आणि जर उत्तर प्रदेशमध्ये थोडासा जरी विजय मिळाला, जर गठबंधन यशस्वी झालं तर राहुल गांधींच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यासाठी सगळे काँग्रेस नेते आतुर असतील. दुसरीकडे जर समाजवादी पक्षाला यश मिळालं नाही तर समाजवादी पक्षाचं भवितव्य जे आहे ते कदाचित अधांतरी होऊ शकतं. कारण निवडणुकीच्या आधीच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं सुरू झालेली होती की पराभवानंतर हा पक्ष एकत्र ठेवणं अखिलेश यांना जमेल का याच्याबद्दल देखील शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळं केवळ राजकारण राज्य याच्या पलीकडे जाऊन 2 पक्षांच्या अध्यक्षपदासाठी देखील ही निवडणूक फार महत्वाची आहे. रेश्मा, निश्चित प्रशांत, अखिलेश यादव यांच्यासाठी ही निवडणूक जेवढी प्रतिष्ठेची आहे तेवढीच भाजपसाठी किंबहुना पंतप्रधान मोदींसाठी देखील महत्वाची आहे.